खा लाडू खा. मालक लाडू? हे लाडू कोणत्या आनंदात वाटतंय मला. खरं तर आज माझ्या पूजनीय वडिलांचा जन्मदिवस आहे. खूप खूप अभिनंदन. अभिनंदन मालक. अभिनंदन मालक. आणि कसं आहे ना की माझे आणि माझ्या वडिलांचे नाते खूप चांगले आहे. भीमराव ये, चल ये. खरंय, तसं तर आजकाल बाप बेट्याचं चांगलं नातं बनतं कुठे. आता आमच्या चाळीमध्ये बघा ना, बाप बेटे वेगळेच राहत्यात. हितेश काका, तुम्हाला आमच्या कुटुंबाचा इतका त्रास का वाटतो? तसं त्रासावरून आठवण आली. रामजी, ऐकलंय की तब्येत खराब आहे तुमची. कामावर जाऊ शकणार की नाही? जाणार आहे, नक्कीच जाणार आहे. आणि मला हे पण तर दाखवायचंय की मी कितीही म्हातारा झालो तरी एवढी ताकद आहे माझ्यात की मी माझ्या परिवाराच्या गरजा पूर्ण करू शकेन. आणि मला हे बी दाखवून द्यायचंय की हा रामजी सकपा नुसता हवेत बोलत नाही. जा, आपापलं काम करा. जसं चालत होतं तसंच चालत राहील. बाकी सगळं मी बघून घेईन. दादा, इतका राग पण बरा नाहीये. माफ करा ना भीमला. चुकी झालीये त्याच्याकडनं. पोरगा आहे तो तुमचा. मीरा, मी एवढा पण भोळा नाहीये की मला काही कळतच नाहीये. मी कामावर जाणार. जोपर्यंत जिता आहे तोपर्यंत काम करणार. कबीर सीप समंद की रटे पियास पियास, समुदहि तिनका करी गिने स्वाति बूंद किया, स्वाति बूंद किया. तू जेवढं शिकत आहेस त्या हिशोबानं तुला नोकरी कुठली मिळते? माती उचलून टाकायची, ते तर ही अडाणी रमा बी करत होती. जर इतकं शिकून बी एक चांगली नोकरी बी नाही मिळाली तुला, तर पुढं शिकून काय करणार आहे तू? आपल्या योग्यतेची नोकरी मिळवूनच राहील. म्हणजे त्या लोकांचा हा गैरसमज दूर होईल की अभ्यास करण्याचा काहीही फायदा होत नाही. जितकं मी त्याला ओळखते, तो मला चुकीचं ठरवण्यासाठी नोकरी नक्की शोधल. तुम्हाला फक्त सगळ्यांकडनं त्याला अपमानित करून काढायला लागल. म्हणजे त्याचा आत्मविश्वास तुटून जाईल की शिक्षणानं चांगलं आयुष्य बनतं. अरे अरे भीमराव, अरे भीमराव, कुठे चाललायस? अरे सांग की. स्वतःच्या योग्यतेचं काम शोधायला चाललोय. अच्छा, तू तर म्हणत होतास कुठलंच काम छोटं किंवा मोठं नसतं. मग मला सांग, तुझ्या योग्यतेनुसार काम शोधायला असा कसा निघालास? मॅनेजर साहेब, काम छोटं किंवा मोठ्याची गोष्ट नाहीये, तर स्वतःची योग्यता परखण्याची वेळ आहे.
काही लोकांचे गैरसमज दूर करणंही गरजेचं आहे माझ्यासाठी. निघतो मी. थांबे. आता तुला असं वाटतंय की तुझी योग्यता खूप मोठी आहे, पण तुझ्या डोक्यात ही गोष्ट येत नाहीये तू किती खालच्या जातीचा माणूस आहेस. ही माती उचलून फेकणं, हातगाडी खेचणं, मोलमजुरी करणं, तू आणि तुझ्या जातीतल्या लोकांचं हेच काम आहे. मग तुम्ही कितीही शिक्षण घ्या, नाहीतर मग तुम्ही कितीही डिग्र्या घ्या, तुमच्यासाठी काहीही बदलणार नाहीये. तुमची हीच धारणा बदलण्यासाठी मी हे सगळं करतोय. माझ्या योग्यतेनुसार मी काम शोधेन. मी समजावतो तुला. रुपेश, रुपेश इकडे. भीमराव, हा रुपेश आहे. हा 5वी पर्यंत शिकलाय आणि 5वी पास आहे. हा इंग्रजीमध्ये आपलं इंट्रोडक्शन देऊ शकतो. रुपेश, जरा भीमरावला सांग तुझं नाव काय, तुला मुलं बाळ किती आहेत, वगैरे वगैरे इंग्रजीमध्ये. माय नेम इज रुपेश. आय हॅव 3 sons and 2 daughters. ऐकलंस भीमराव? आता जर हा कोणत्या उच्च जातीत असता किंवा त्यापेक्षा मोठ्या जातीत असता, फक्त एवढंच असून सुद्धा त्याला कुठल्याही मोठ्या नोकरीत लगेच संधी मिळाली असती, ते पण पोलिसात किंवा सेनेमध्ये. पण हा तर आहे खालच्या जातीचा, जसा की तू आहेस. म्हणून इथे हा माती उचलून फेकतोय. पण असं नाही आहे की याने उत्तम काम शोधण्याचा प्रयत्नच नाही केला. नक्कीच केला. रुपेश, भीमरावला आपली गोष्ट सांग बरं. हो साहेब, कसं तरी मी 5वी पर्यंत शिकलो. त्यानंतर वरच्या जातीच्या माणसांनी शिकायलाच दिलं नाही, मग शिकणं सोडून दिलं. मी हे सांगायला आलोय, बाहेर काढा यांना. आम्ही त्यांना इथं शिकू देणार नाही. आत्ताच्या आत्ता या वर्गातून बाहेर निघ. माझ्या योग्यतेनुसार मी खूप काम शोधायचा प्रयत्न केला, पण जातीमुळे मला कोणी कामच दिलं नाही. तर आजच्या रात्री तुम्हा दोघांना मी असंच बांधून ठेवीन आणि त्या बदल्यात पैसे बी देईन. काढा रशी आणि बांधून बनवा मला मवेशी. 5 पोरं आहेत, बायको आहे. जर कमवलं नाही तर बायका पोरं उपाशी मरतील. आणि इंग्रजी येऊन पण काय उपयोगी. बस बस रुपेश, जा आपलं काम कर. खूप काम बाकी आहे. पाहिलंच भीमराव, आता विचार कर तुझ्या शिक्षणाचा आणि तुझ्या डिग्रीचं काय लोणचं टाकणार आहेस, की हे माती फेकायचं काम करून थोडेफार पैसे मिळवून जमा करून मीठ भाकरी कमवून आपल्या कुटुंबासमवेत खाशील, तेही आरामात. विचार कर तुझं आयुष्य काय करायचंय. ह्यांचं जे काही झालेलं असू दे, पण मी या इथे काम नाही करणार. दोन क्षणांसाठी मी सुद्धा घाबरलो होतो गुरुजी. विचार केला होता की मी पण जाऊन माती उचलेन. मोठ्या मुश्किलीने मी स्वतःला थांबवलंय, पण ह्यामुळे माझी शंका अजून वाढलीय. म्हणजे खरंच माझ्या जातीतले लोक शिक्षण घेऊन सुद्धा हेच काम करण्याच्या लायकीचे राहतील. आता तर मला हेही वाटतंय, जर माझे बाबा सैन्यातले रिटायर्ड फौजदार नसते तर त्यांनाही वही खात्याचं काम मिळालं नसतं. गुरुजी, बाबा, तुम्हीच ह्याला समजावा. योग्य बनायच्या काळात स्वतःची योग्यता पडताळायला निघालाय. मी ह्याला समजवण्याचा प्रयत्न केला, पण समजतच नाहीये. बाबाही समजून घेत नाहीयेत गुरुजी. काल रात्री आमच्या घरी डॉक्टर साहेब येऊन गेले. त्यांनी सांगितलं की बाबांनी आराम केला पाहिजे, पण नाही. आणि आज सकाळीच हे कामावर निघाले. कसे बरे होतील? आता तुम्हीच सांगा. अशा वेळी ह्यांच्या तरुण मुलांनी ही जबाबदारी उचलू नये तर काय करावं? अरे वा पोरा, खूपच समजूतदारपणे बोलतोयस.
राहिली गोष्ट तब्येतीची, तर तब्येत तर कोणाचीही खराब होऊ शकते. आणि डॉक्टर तर सगळ्यांनाच आराम करायला सांगतात. नाही बाबा, समजदार नाही झालोय मी. घाबरलोय. आतमधून खूप भीती वाटतेय. भीमाबाई, भीमाबाई, भीमाबाई. घट्ट बांध, डोकं खूप दुखायला लागले. काल ज्या पद्धतीने तुमचं डोकं दुखत होतं बाबा, तशीच डोकेदुखी आईला सुद्धा होत होती. भीमाबाई, 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 भीमाबाई. ह्यामुळे मी मंजुळाताईची चैन सोडवण्याचा भार तुमच्यावर नाही टाकू शकत बाबा. समजा ना तुम्ही. तुम्हाला काही झालं ना बाबा, जगू नाही शकणार मी. बाबा, तुम्ही मला तुमची मदत करण्यापासून थांबवू शकता, पण तुमची काळजी घेण्यापासून नाही थांबवू शकत. माझं नाही ऐकणार ना तू? गुरुजी, कधी विचार नव्हता केला. माझा पोरगा माझ्या आज्ञेचं पालन नाही करणार. सांगा ना गुरुजी बाबांना, ह्याला आज्ञाची अवहेलना करणं नाही म्हणत. फक्त एका पद्धतीने मी माझा मार्ग हरवलोय. खूप वेळा असं होतं, आपले विचार, आपलं म्हणणं एकसारखं नसतात. याचा अर्थ असा नाहीये की आपण कोणाचा अपमान करतोय. मी फक्त माझा मार्ग शोधतोय. मी बाबांचं म्हणणं ऐकत नाहीये, ह्याचा अर्थ असा नाहीये की मी त्यांचा आज्ञाधारी नाहीये. अनेक मार्गाने काहीतरी मिळवण्याच्या मागे आहे. भी अरे रमा, इतक्या वेळापासून काय घासून साफ करतेयस ग? अहो मावशी, काल ह्यांचा कोट लईच खराब झाला होता, तोच धुतीये. आई, आज पोट भरून जेवलात ना? जेव्हापासून भीम भाऊ आणि रमा आणि त्यांचे 2 चंगू मंगू गेलेत ना, असं वाटतंय किती दिवसानंतर मन भरून जेवले. इतकंच गरजेचं नाहीये लक्ष्मी. याच्या व्यतिरिक्त बी काहीतरी करायला लागल. म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं आई? काहीतरी असं कर की ज्याने रमा आणि भीम ही चाळ सोडून निघून जाते. भीमला वाटायला पाहिजे की त्याची बायको रमा या चाळीत असुरक्षित आहे. समजलीस ना मी काय म्हणते ते? समजलं आई. आता तुम्ही बघा. सर, मी कॉलेजमध्ये शिकतो आणि नोकरी ह्यासाठी करायची की मी पैसे कमवून घरच्यांची मदत करू शकेन. तुझी योग्यता बघून मी तुझी इथे मॅनेजर म्हणून नेमणूक करतोय. फक्त एवढं सांग की महिन्याचा पगार किती घेणार तू? सर,
हे तर तुम्हाला ठरवायचं आहे की एका खालच्या जातीतल्या अस्पृश्य व्यक्तीला तुम्ही किती पगार द्याल. आणि विचार करण्याची बाब ही सुद्धा आहे की एका अस्पृश्य मॅनेजरची किती कर्मचारी आज्ञा पाळतील. यासाठीच म्हणतोय की जिथे कुठे जाशील आधी स्वतःची जात सांग, नंतर सांगत राहा शिक्षण, पदव्या, योग्यता. काय की समोरच्या माणसाला निर्णय घेण्यात सहजपणा येतो की तुझ्या सोबत काय करायला हवं. काय सर? निघ इथून. नाही नाही सर, माझं म्हणणं तर निघ ऐका तुम्ही. इथून. मी शिकलेलो आहे. एकदा तुम्ही निघ. माझं काम तर चालता हो. निघ. रमा, स्वतःची कुवत लक्षात आली की आणखी नोकरी शोधायची आहे. इतक्या वर्षांपासून संघर्ष करून इथपर्यंत पोहोचलोय. एका अधिकाऱ्याने काम नाही दिलं तर माझी कुवत नाहीये असं नाहीये. आणि तसंही मुंबईमध्ये मला काम देणारे हे एकुलते एक नाहीयेत. हेच हाच तुझा जो निराधार विश्वास आहे ना भीमराव, तुझ्या जीवनाचा अंधकार आहे. तुझ्या या निराधार विश्वासाला तोडून टाकेन मी. अगं रमा, हे कसं झालं? ही जखम कशी झाली? मी जाणून बुजून नाही केलं, चुकून झालं. मी तर फक्त मटकं घेऊन येत होते आणि चुकून पडलं. जाणून बुजून नाही केलं रमा. तुझ्याकडनं सगळी कामं होतातच. असं कसं चुकीने झालं? थांब बा, मी बोलतीये ना हिच्याशी. आता काय सुरी घेऊन गळा कापू का हिचा? चूक होऊन जाते कोणाची बी. हद्द झाली म्हणायची. दलिया महिला घेऊन जाणी औषध लावा. ये उठ. चल जाऊया. तू नोकरी शोधायची आणि मी जाऊन त्या ठिकाणी तुझी जात आणि कुवत दाखवणार. काय वाईट केलंय मी तुमचं? काय एवढा त्रास देतात मला? काम करू द्यात मला. कमाल आहे. आपले विचार किती जुळतात भीमराव. हा, मला पण हेच हवंय की तुला एकट्याला सोडावं. अगदीच एकटं. ना शिक्षण, ना नोकरी, ना कुटुंब, काहीच नसणार तुझ्याकडे. बघ, जे काही करायचंय ते करा. पुरंजन, आता फक्त एकच मार्ग आहे की मी कसं तरी मंजुळाचे दागिने सोडवून तिला देऊन टाकू. तर भीम अभ्यास करायला तयार होईल. पण रामजी, मंजुळाचे दागिने सोडवायला पूर्ण 15 रुपये लागतील बघ. अशा अवस्थेत एवढ्या मोठ्या पैशांची व्यवस्था एवढ्या लवकर कशी काय होणार? करूया, नक्कीच करूया. काही ना काहीतरी करावंच लागल. अरे पण तुझ्याकडं दारू प्यायला पैसा आला कुठून?
तुझ्या बायकापर्यंत सरळ नाही म्हणून सांगितलं होतं. मग पैसा आणलं कुठून? हॉस्पिटलला जायचं, रक्त विकायचं आणि दारू प्यायची. दारूमुळे बायका पोरांची काळजी करायचं कारण नाही. हॉस्पिटलला जायचं, रक्त विकायचं, दारू प्यायची, बस. तू नाही सुधारणार. ह्याच्या पुढे ना दारू पिण्यासाठी रक्त नाही विकायचं, समजलं? हॉस्पिटलला जायचं, रक्त विकायचं आणि दारू प्यायची. पुरंजन, मी आता आलोच. रामजी, तू इस्पितळात रक्त विकायला नाही जाणार. पुरंजन, माझा हात सोड. माझ्याकडे दुसरा काही उपाय नाहीये. रामजी, तुझी तब्येत लय खराब आहे बघ. तू खूप अशक्त आहेस. अशात तू असा वेडेपणा करू मी नको. ठीक आहे, मनाने पण मजबूत आहे मी. एवढा मजबूत आहे, काही झालं तरी मी माझ्या पोराला शिक्षण सोडून देणार नाही. रामजी, ठीक आहे, जायचं आहे ना तर जा. मी जाऊन भीमरावाला समजा काय सांगतो. हो, सांग, जा, नक्कीच सांग. पण सांगण्यापूर्वी थोड्या वेळसाठी रामजी बनून विचार कर, पुरंजन बनून नाही. भीमराव, भीमराव, बॅरिस्टर बनायचं होतं का? आता डॉक्टर बनायचे का? का माझ्या मागे लागल्यात तुम्ही? जा ना, तुम्ही तुमचं काम करा. नाही, जाण्यासाठी नाही आलोय. तुला तुझी कुवत दाखवायला आलो आहे. चल, अरे चल. नाही, औषधांवर 2 आणे नाही खर्च करू शकत. थोडंच लागलंय, 2-3 दिवसात होईन बरं. मंजुळा, जा घरातून औषध घेऊन ये. रमा, पैसे कोण मागताय तुझ्याकडे? हो रमा, औषध घेशील तर थोडं लवकर बरं वाटेल तुला. नाही, मी तुम्ही आणलेलं औषध नाही घेऊ शकत. का नाही खाऊ शकत? कारण आम्ही ते घर सोडून आलोय ना. हा काय वेडेपणा आहे तुझा? काय झालंय तुमच्या दोघांना? प्रत्येक गोष्टीचं एकच उत्तर की घर सोडलंय, घर सोडलंय. अगं फक्त घर सोडलंय, नातं नाही तुटलंय. आत्या, तुम्हीच म्हणला होतात ना. हो हो, बोलली होती मी. झाली चुकी, पण माझ्या म्हणण्याचा अर्थ हा नव्हता की नवऱ्याची सोबत द्यायच्या नादात आम्हा सगळ्यांना विसरून जावं, घरच्यांना विसरून जावं. काय हट्ट आहे हा. चल मंजुळा, इथनं. ही नाही ऐकणार कोणाचं. खूपच समजूतदार झाली आहे ही. पण आत्या, सांगितलं ना, सोडीला इथेच. आता मी हिच्याकडे कधीच नाही येणार. आत्या, आत्या. आत्या आणि मंजुळाची गोष्ट का नाही ऐकत आहे? त्या समजवतायत ना तुला? अच्छा ठीक आहे, स्वतःच्या पैशांनीच औषध मागव. नाही, मग रेशन कसं आणन मी? तितके पैसे हाय माझ्याकडं की तुझ्या आणि माझ्या घरचं रेशन येऊन जाईल. नाही मावशी, तुमच्या मुलाला हे नाही आवडायचं बघा. आणि आमच्यामुळं तुमच्यात आणि तुमच्या मुलामध्ये भांडण झालं तर मला बी नाही आवडायचं आणि ह्यांना बी नाही आवडायचं. बस माझ्या पैशातून रेशन घेऊन या. थोडंच लागलंय, होईन 1-2 दिवसात बरं. तू त्याची चिंता करू नकोस. ही तर फक्त त्रासाची सुरुवात आहे रमा.
पुढं इतका त्रास होईल की तुला आणि भीमला चाळ सोडून जावंच लागल.